वजन काहीही करून कमी होत नसल्यास तुम्ही हा उपाय करून बघा। हा उत्तप्पा खा व तुम्ही तुमचे वजन कमी करा। नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजची रेसिपी आहे वेट लॉस कसा करायचा आहे याबद्दल मी रेसिपी घेऊन आलेली आहे। मखाण्याचा उत्तप्पा। मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, कॅल्शियम, जे भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्वे असतात। चला तर मग आता एक वाटी मखाना घ्या व मखाना हा पॅनवर छान असा खरपून भाजून घ्या। भाजल्यानंतर तो छान असा मिक्सरमधून बारीक निघला जाईल। मखाना हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात। त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात व खूप प्रमाणात फायबर असतं। वजन कमी करण्यासाठी खूप खायला छान आहे व त्वचेसाठीही खूप चांगले असतात मखाना खायला। चला तर मग आता एक वाटी रवा घ्या बारीक आणि अर्धी वाटी पोहे घ्या। छोटी वाटी घेतलेली आहे मी, तुम्ही धुवून टाकू शकता किंवा तशीही टाका। मी पुसून घेतले होते। चला तर मग आता आपले मखाने भाजले होते, थंड झाले होते ते मग तेही टाकूया आणि 4 ते 5 चमचे दही घाला व सर्व हे मिश्रण एकत्र करा, एकजीव करा आणि जसे लागेल तसेच पाणी घाला। मी 1 पेला पाणी घेतले होते व गरजेनुसार पाणी घालत आहे यामध्ये। आणि दही घातल्यामुळे आपला रवा भिजायला खूप छान मदत होते, नाहीतर रवा असा भिजत नाही। तुम्ही बघू शकता आता मी हे सर्व 4 ते 5 दही घालून मिश्रण केलेलं आहे। चला तर मग आता गरजेनुसार मी पाणी घालत आहे यामध्ये। जसे लागेल तसे तुम्ही घालू शकता। ते मला अजून थोडंसं घट्टच वाटतं म्हणून मी थोडासा किंचित पाणी घालणार आहे। तुम्ही बघा, तुम्हाला जसं हवं तसं टाकू शकता। आपला रवा छान आणि हे पण भिजला पाहिजे, मखाना पण भिजला पाहिजे। मला थोडं घट्ट वाटत होतं म्हणून यामध्ये मी थोडेसे पाणी घातलेले आहे। तुम्ही बघू शकता, मला पेलाभर पाणी मी घेतलेले होते, त्यामधले थोडेसे पाणी उरलेले आहे, जास्त पाणी लागत नाही। व 10 मिनिट हे झाकून ठेवा। 10 किंवा 15 मिनिट झाकून ठेवल्यामुळे आपला रवा व मखाना भिजायला छान मदत होते। तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। 15 मिनिट झालेले आहेत। आता चमच्याच्या मदतीने एकदा सर्व एकत्र करा व मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छानसं बारीक वाटून घ्या। जसं आपण डोसा किंवा उत्तप्पा, तांदळाचा डोसा किंवा उत्तप्पा करतो ना, तसेच आपल्या याचं वाटण छान करून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीने मी यामध्ये सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालत आहे आणि छान असं बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला। तुम्ही बघू शकता आपले किती फाईन छान असं एकदम सॉफ्ट पेस्ट तयार झालेली आहे। व या बाउलमध्ये हे मिश्रण सर्व काढा व जसे जास्त पातळ करू नका। पातळ हवे असेल तर मग त्याचा डोसा तयार होतो। उत्तप्प्यासाठी थोडं घट्टच पाहिजे व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शिल्लक होते म्हणून मी थोडंसं पाणी घालून हे मिश्रण ढवळून यामध्ये टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता चमच्याने एकाच दिशेने सारखं फिरवत राहा, म्हणजे हे फेटल्यामुळे आपलं मिश्रण हे खूप छान होते व उत्तप्पाही छान होतं। 1-5 मिनिट सारखं एक सतत हलवत राहा। जे कोणी वेट लॉस करत आहे त्यांनी हा नक्की ट्राय करून बघा। माझ्या मुलाला सकाळी सकाळी नाश्त्याला म्हणाला, आई मला उत्तप्पा खायचा आहे, म्हणून मग मी काय केले, मखाना होता व मखाण्याचा त्याला उत्तप्पा खूप आवडतो म्हणून मग मी हे केला आहे आज सकाळच्या नाश्त्याला। तुम्ही बघू शकता चवीनुसार यामध्ये तुम्ही मीठ घाला व असं चमच्याच्या मदतीने पुन्हा एकत्र करा। तुम्ही खायचा सोडा किंवा इनोही घालू शकता। मी यामध्ये इनो घालत आहे व थोडेसे पाणी घालून त्यामध्ये सर्व इनो हा एकत्र एकजीव केला आहे। गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा। डोश्याचा कोणताही चालेल, लोखंडी चालेल किंवा नॉनस्टिकही चालेल, माझ्याकडे नॉनस्टिक आहे। व चमच्याच्या मदतीने तुम्ही तेल हे हळूहळू सर्व पॅनवर पसरवा। आपल्या उत्तप्पा म्हणजे खाली चिटकणार नाही। छान तेल टाकलं म्हणजे तो छान भाजल्याही जातो। चला तर मग आता आपण उत्तप्पा करूया। 2 चमचे यामध्ये मी उत्तप्प्याचे मिश्रण घालून हलक्या हाताने फिरवणार आहे व 1 कांदा व टमॅटो बारीक चिरले होते ते वरतून घालणार आहे। चला तर मग आता टमॅटो व कांदा वरतून घालूया। तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता। मी लहान मुलाला खायचा आहे म्हणून यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आहे। तुम्ही जर मोठ्याल्यांना खायचं असेल तर यामध्ये चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीच्यानुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता या उत्तप्प्यावर।
आणि वरतून चमच्याच्या मदतीने तेल सोडा, हळूहळू सोडा व दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून घ्या आपला हा उत्तप्पा. तुम्ही बघू शकता खाली किती छान सुंदर असा कलर आलेला आहे, ब्राऊन ब्राऊन खूप छान झालेला आहे. व अजून वरतून तेल सोडा म्हणजे जो खालचा भाग राहिला होता तो छान असा भाजून निघेल याच्यामध्ये. चला तर मग आता आपण हा उत्तप्पा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा छान असा भाजलेला आहे. चला आणि याच प्रकारे अशा प्रकारे तुम्ही सगळे उत्तप्पे करून घ्या. मी हा दुसराही उत्तप्पा करायला ठेवलेला आहे. चला तर मग मी आता खायला देत आहे. माझ्या मुलाला चटणी बरोबर नाही, तो सॉस बरोबर खायला आवडतो. एकदम मऊ लुसलुसीत हा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे मखाण्याचा. तुम्ही पण ट्राय करून बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण हे करून बघा. खूप छान असतो. वजन कमी करण्यासाठी खूप लाभदायक